हो नो, आज आहे आमच्या मम्मीचा हॅपी बर्थडे म्हणजेच वाढदिवस आणि हे तिला माहीत नाही तर मी तिला आहे ना विश करतो आणि तिला तर माहीत नाही तिचा वाढदिवस पण मी विश करायला जातो आता तिला. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. तर नमस्कार पब्लिक, सकाळी सकाळी चिकनवाण्यासाठी मस्त उन्हाची थेरपी घेत होतो. त्याच्यानंतर ना आंघोळ पण केली नव्हती. तेच आहे ना आज सुट्टी असल्यामुळे ना फवारे मारायचे होते बऱ्याच ठिकाणी. सुट्टी असल्यावर झोपायच्या आधीच कामं सगळे डायरेक्ट रेडी राहते. तर फवारा मारायचा होता, त्यासोबत आहे ना बाकीच्या अजून काही झाडांना पण मारायचा होता. तर पटकन रेडी झालो आणि त्याच्यानंतर ना आपल्याला काही ना म्हणजे 60 किलोच्या गव्हाच्या गोण्या विकायला आहे. तर म्हणजे अजून स्टॉक बाकी, थोडाफार पॅकिंग बिकिंग एकदम ॲक्युरेट केलेले आणि जवळच्या जवळ पप्पा नेऊन द्या ते गावातले. त्यानंतर मारायचा होता आपला फवारा. मग पटकन पंप बिंबा मारला आणि फवाऱ्याच्या दिशेने म्हणजे जिकडे फवारा मारायचा तिकडे निघालो. आणि फवारा काय एकाच गोष्टीला मारायचा नव्हता, असे 3-4 गोष्टी होती. म्हणजे गायांचा एक चारा करेल वेगळ्या प्रकारचा तो, दुसऱ्या म्हणजे मिरच्या, तिसरे म्हणजे आंब्याचे झाडं, चौथे म्हणजे घरा बसले गुलाबाचे झाडं आणि 5वा म्हणजे अख्खा घासच, म्हणजे घासाला अख्खा फवारा मारायचा होता. आता नवीन घास व्यवस्थेवर याला तर जगूनच ठेवायला लागेल, कारण विषय असा आहे का तो एवढा पातळ आहे का 3-4 वाफे कापू त्यावेळेस एक ओझं होते फक्त. तर बाकी आजचं सुट्टीचं काम झालंय, पण झालं नाही असं पण म्हणता येईल, कारण अजून बरंच सारं काम आहे. पाणी बिणी भरायचं, कारण घरचे कधी काम संपित असते काय.